Brought to you by Sandeep University. Sandeep University, a UGC-recognized experience, a 250-plus acre world-class campus with complete academic facilities. Join Sandeep University today. नगरपालिका निवडणुकीच्या निकालामध्ये विधानसभेला ज्या नेत्यांचा पराभव झालाय त्या सगळ्या नेत्यांनी जोरदार कमबॅक केल्याचं पाहायला मिळतंय. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात असतील किंवा बार्शीमध्ये राजेंद्र राऊत असतील, अशा अनेक नेत्यांनी विधानसभा हरल्यानंतर सुद्धा नगर परिषद निवडणुकीमध्ये बाजी मारली आहे. राज्यातले 8 असे मोठे नेते आहेत जे विधानसभेला हरलेले होते, परंतु नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी जोरदार राजकीय कमबॅक केलंय. त्या सगळ्या नेत्यांची यादी आपल्याला वाचून मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तिथे कुठकुठले नेते जिंकलेले आहेत आणि ती घासाघीस किंवा ती लढत कशी होती हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर या नेत्यांच्या यादीमध्ये सगळ्यात पहिलं नाव अर्थातच संगमनेरचे माजी आमदार आणि माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचं आहे. कारण 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांचा पराभव झालेला होता. शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ तिथे निवडून आलेले होते आणि जवळपास 1 वर्षानंतर संगमनेरमध्ये नगरपालिकेची निवडणूक लागलेली होती आणि काँग्रेस पक्षाच्या आणि संगमनेरमधले थोरात समर्थकांच्या जिव्हारी हा पराभव लागलेला होता. त्यामुळं शिवसेना विरुद्ध काँग्रेस ही जी निवडणूक होती ही चुरशीची होईल अशी सगळीकडे शक्यता होती आणि झाले तसंच. तिथे काँग्रेसने पंजा या चिन्हावरती निवडणूक न लढता संगमनेर सेवा समिती स्थापन केलेली होती, स्थानिक आघाडी, आणि त्याचं नेतृत्व बाळासाहेब थोरात यांचे बाचे आणि आमदार सत्यजित तांबे हे करत होते आणि तिथे बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक आघाडीचा विजय झालेला आहे. तिथे मैथिली तांबे ह्या एक प्रकारे सत्यजित तांबे यांच्या पत्नी आहेत आणि बाळासाहेब थोरात यांच्या नातेवाईकच म्हणता येईल, त्या तिथे निवडून आलेल्या आहे आणि अमोल खताळ यांच्या पॅनलचा पुरता सुपडा साफ संगमनेरमध्ये झालाय. मुद्दा हा आहे की विधानसभा हरल्यानंतर सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी 29च्या तयारीसाठी संगमनेर नगरपालिका ही आपल्या ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय. दुसरं नाव आहे शहाजी बापू पाटील. शहाजी बापू पाटील हे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार होते. 2024मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख यांनी शहाजी बापू पाटील यांचा पराभव केलेला होता. आणि एका अर्थाने भाजपचे स्थानिक नेते किंवा शिवसेनेतूनही काही लोक शहाजी बापू यांना घेरण्याची तयारी करतात अशी चर्चा सोलापूरमध्ये होती. पण अशा वेळेला ज्या वेळेला सगळे शहाजी बापू यांच्या विरोधात होते सांगोल्यामध्ये, तिथे शहाजी बापू पाटील हे यांनी त्यांचा पॅनल हे निवडून आणलेलं आहे. शिवसेनेचे आनंदा माने हे सांगोला नगर परिषदेसाठी निवडून आलेले आहेत आणि बाबासाहेब देशमुख यांच्यासोबत जे शहाजी बापू यांचे विरोधक होते त्यांच्या आघाडीचा तिथे पराभव झाल्याचं पाहायला मिळतं आहे. शहाजी बापू यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये अवघ्या काही मतांनी निवडून आलेले होते, आता 24ला ते पराभूत झाले. त्यामुळे 29च्या आधी शहाजी बापू यांच्यासाठी हा मोठा राजकीय दिलासा मानला जातोय. आता पुढचं नाव काय आहे ते आहे बार्शीमध्ये भाजपचे नेते राजेंद्र राऊत यांचं. तिथे 2024मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिलीप सोपल हे निवडून आलेले होते आणि राजेंद्र राऊत यांचा निसटता पराभव झालेला होता. पण काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बार्शीमध्ये राजेंद्र राऊत आणि त्यांचे पुत्र रणधीर राऊत यांनी एक हाती सत्ता त्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आणलेली होती आणि त्यांनी हाच व्हाईट वॉश पुढे सुद्धा जारी ठेवलेला आहे. कारण त्यांनी बार्शी नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा विजय मिळवलेला आहे आणि तिथे तेजस्विनी कलते या भाजपच्या उमेदवार निवडून आलेले आहेत. आणि राजेंद्र राऊत यांनी या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा फोन करून त्या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली आणि एक प्रकारे आपण निवडून आलेलं आहे हे पक्षसृष्टीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल यांचा सामना हा काही आज नवीन नाही आहे, पण या सामन्यामध्ये ट्विस्ट असा आहे की दिलीप सोपल यांच्या विजयानंतर विधानसभेच्या पंचायत समिती आणि नगर परिषद या दोन्हीही राजेंद्र राऊत यांच्या ताब्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळे 29च्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. पुढचं नाव आहे गंगापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी स्वतःची प्रतिष्ठा ही पणाला लावून घेतलेली होती. कारण विधानसभेला अवघ्या 5,000 मतांनी निसटता त्यांचा पराभव झालेला होता. भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत बंब तिथे चौथ्यांदा निवडून आलेले होते आणि इथे सुद्धा भाजपचा पराभव झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांचा पॅनल जो होता ते तिथे निवडून आलेला आहे. संजय जाधव हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते राष्ट्रवादीचे, ते निवडून आलेले आहेत. त्यामुळं इथे सुद्धा ही लढत अत्यंत निर्णायक होती आणि इथे भाजपचा पराभव झाला, राष्ट्रवादीचा विजय झाला. त्यामुळं या लढतीकडे 29ला आता पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि मग 29च्या लढतीकडे हे सगळं चित्र जाणार आहे. त्यामुळं गंगापूरच्या लढतीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असेल. पुढचं नाव आहे पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये. इथे भगीरथ बालके यांचा विधानसभेला पराभव झालेला होता. भारतीय जनता पार्टीचे आमदार
समाधान आवताडे यांनी त्यांचा पराभव केलेला होता आणि आता भगीरथ भालके यांनी पुन्हा एकदा कमबॅक तिथे केलेलं आहे. तिथे प्रणिती भालके या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या आणि त्या निवडून सुद्धा आलेल्या आहेत. भाजपचा अर्थातच समाधान आवताडे यांचा तिथे पराभव झालेला आहे. आता समाधान आवताडे हे भारत नाना भालके यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले होते. मागच्या विधानसभेला सुद्धा त्यांनी भगीरथ भालके यांचा पराभव केलेला होता आणि आता ज्या वेळेला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यावेळेस नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पंढरपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झालाय. त्यामुळं भगीरथ भालके यांच्यासाठी मोठा हा कमबॅक मानला जातोय आणि अर्थातच पुढच्या काही निवडणुकांमध्ये ही लढत कशी जाईल याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. पुढचं आणि सगळ्यात महत्त्वाचं इंटरेस्टिंग नाव आहे तासगावमध्ये आमदार रोहित पाटील यांच्या आघाडीचा स्थानिक आघाडीचा तिथे पराभव झालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी खासदार संजय काका पाटील यांनी त्यांची स्थानिक आघाडी ही निवडून आणलेली आहे. हा तोच मतदारसंघ आहे जिथे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते राज्याचे माजी गृहमंत्री आर पाटील आमदार होते आणि या ठिकाणी त्यांचेच पुत्र रोहित पाटील हे आमदार आहेत. पण संजय काका पाटील यांनी लोकसभा ते हारलेले होते. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालेला होता आणि आता ज्या वेळेला पंचायत समिती जिल्हा परिषद तोंडावर आहेत तर नगर परिषद निवडणुकीमध्ये संजय काका पाटलांनी मोठं कमबॅक केलेलं आहे. रोहित पाटलांना मोठा राजकीय धक्का दिलेला आहे. त्यामुळं हा धक्का केवळ आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये घेण्याचं कारण नाही, कारण हेच कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मग नगर परिषदेपासून पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यंत विधानसभेला नेत्यांना बळ देण्याचं काम करत असतात. त्यामुळं संजय काका पाटील यांच्यासाठी सुद्धा हा मोठा दिलासा आहे, राजकीय दिलासा आपण म्हणूयात, कारण 2 सलग त्यांचे पराभव झालेले होते आणि 2 पराभवानंतर त्यांच्या भाळी हा गुलाल आज लागलेला आहे. त्यांनी विजया पाटील ज्या त्यांच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणलेलं आहे. याच्यामध्ये पुढचं नाव आहे वैजापूरमध्ये दिनेश परदेशी जे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते हे निवडून आलेले आहेत आणि कुणाच्या विरोधात आले आहेत तर तिथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी ही निवडणूक स्वतःच्या प्रतिष्ठेची केलेली होती, कारण त्यांनी त्यांचे भाऊ संजय बोरनारे यांना वैजापूर नगर परिषदेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं होतं, पण तिथे रमेश बोरनारे हे निवडून आलेले आहेत. आता रमेश बोरनारे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणूक दिनेश परदेशी यांनी मागच्या वेळेला 2024 मध्ये विधानसभा निवडणूक ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लढलेली होती रमेश बोरनारे यांच्या विरोधामध्ये, पण रमेश बोरनारे तिथे निवडून आलेले होते. त्यामुळं विधानसभेला पराभव झाल्यानंतर दिनेश परदेशी यांनी जोरदार कमबॅक वैजापूरमध्ये केलेला आहे. नगराध्यक्ष आता ते असतील आणि ज्या पद्धतीने मी सांगतो तुम्हाला की पंचायत समिती जिल्हा परिषद आणि त्यानंतर 2029ची विधानसभा निवडणूक या अर्थाने सुद्धा वैजापूरची लढत ही अत्यंत इंटरेस्टिंग असेल, कारण तिथे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या 2 समविचारी मुंबईमध्ये सत्तेत एकत्र असलेल्या लोकांमध्येच तिथे संघर्ष आपल्याला पाहायला मिळू शकतो. आता पुढचं आणि सगळ्यात शेवटचं जे नाव आहे ते गेवराईमध्ये आमदार विजयसिंग पंडित जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आमदार आहेत त्यांचा पराभव झालेला आहे. तिथे भाजपचे लक्ष्मण पवार जे माजी आमदार आहेत त्यांच्या नातेवाईक आहेत गीता पवार यांचा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये लक्ष्मण पवार हे 2 टर्मचे तिथे आमदार होते, त्यांचा पराभव झालेला होता. पण काही दिवसांपूर्वी आपण बघितलं असेल की गेवराईमध्ये काही ठिकाणी राडेसुद्धा झालेले होते पंडित आणि पवार फॅमिलीमध्ये आणि त्या अर्थाने सुद्धा ही निवडणूक बीडमध्ये गेवराईमध्ये अत्यंत प्रतिष्ठेची झालेली होती. त्यामुळेच आता लक्ष्मण पवार यांचा विजय हा विजयसिंग पंडित यांच्यासाठी मोठी धोक्याची घंटा असणार आहे, कारण पंचायत समिती जिल्हा परिषदाच्या निवडणुका सुद्धा समोर आहेत. आता गेवराईमध्ये जरी विजयसिंग पंडित यांचा पराभव झालेला असला तरी विजयसिंग पंडित यांच्यासाठी दिलासा देणारी बाब म्हणजे बीडमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आणलेला आहे. अर्थात विजयसिंग पंडित हे गेवराईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, पण अजितदादांनी त्यांच्याकडे विशेष जबाबदारी ही बीड नगरपालिकेची दिलेली होती. मराठवाड्यातल्या सगळ्यात महत्त्वाची किंवा सगळ्यात जास्त पॉप्युलेशन असलेली नगरपालिका म्हणून बीडकडे पाहिलं जातं. त्यामुळं गेवराई जरी गेलेली असली तरी सुद्धा बीड हातामध्ये आल्याचं समाधान हे नक्कीच विजयसिंग पंडित यांना असणार आहे. पण गेवराई गेल्याचा शल्य सुद्धा त्यांच्या मनामध्ये असेल, त्यामुळं गेवराईच्या लढतीकडे सुद्धा आणि गेवराईच्या पुढच्या राजकारणाकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. तर मी तुम्हाला काही नावं यामध्ये सांगितली की ज्यांचा विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव झालेला होता, परंतु त्या पराभवाचा वचपा त्यांनी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काढल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि अर्थातच ही जी चुरस आहे ही नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुढच्या निवडणुकांमध्ये किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा वाढत जाईल, यात काही शंका नाही आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.